असं आम्हाला वाटतं. अण्णा, तुम्ही प्रास्ताविक करताना अजितदादांच्या संदर्भात माहिती देताना भाऊक झाला होता ते सुनेत्राताईंच्या समोर, काय सांगा? या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा हे छत्रपती संभाजी राजांसारखं अर्ध आयुष्य मिळालं त्यांना. वयाच्या 32व्या वर्षी छत्रपती संभाजी राजे आपल्याला सोडून गेले. त्यांचा ज्या पद्धतीने अनन्वित असा छळ झाला, अशा छत्रपती संभाजी राजांचं तरुणांना प्रचंड आकर्षण आहे. आणि म्हणून आपल्याला खरं वाटणार नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवरती एक चित्रपट आणायचं सुद्धा आमचं एक स्वप्न होतं. आणि त्या स्वप्नामध्ये महाराष्ट्राला लीड करणारे छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या विचारांवरती काम करणारे अजितदादा आम्हाला त्या ठिकाणी दाखवायचे होते की खऱ्या अर्थाने केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं नाव घेऊन चालणार नाहीये, तर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारं नेतृत्व म्हणून अजितदादा ज्या पद्धतीने ज्या तडफेने काम करतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अशा पद्धतीच्या संघर्षाच्या वाटेवरती सुद्धा माननीय अजितदादांनी इथल्या शेतकऱ्याची, इथल्या दिनदुबळ्याची सगळ्याची सेवा केली. आणि मागील 4 महिन्यापूर्वी दादा आपल्याला सोडून गेले. मी थोड्याच कालावधीपूर्वी दादांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये समाजकारणातून तुम्ही शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन माझ्या बरोबर काम कराल तर मला खूप आवडेल, अशा पद्धतीचं दादांनी आग्रह केला. आणि त्या दादांच्या आग्रहाला मी स्वतः दादांबरोबर काम करायला निश्चितरित्या आवडेल म्हणून गेलो. परंतु दादांचं अकाली जाणं आणि त्यामुळं दादांच्या अनेक आठवणी आहेत, या लाल महालातल्या सुद्धा आठवणी आहेत. आणि म्हणून मला त्यावेळेस प्रास्ताविकामध्ये बोलताना भरून आलं, कारण या लाल महालामध्ये ज्यावेळेस दादा आले त्यावेळेस दादांना या ठिकाणी या लाल महालामध्ये त्यावेळेस सुद्धा विषय असा होता की जिजाऊच्या सिंदखेड राजाला राज्य सरकारने त्यावेळेस जे अनेक या ठिकाणी घोषणा केलेल्या होत्या, परंतु सिंदखेड राजाचं जिजाऊंचं स्मारक आणि लाल महाल दुर्लक्षित आहे, त्याच्यावरती आंदोलन झालं होतं. दादा इथं आले आणि दादांना हे सांगितलं की हा लाल महाल किती मोठा असू शकतो. ज्या शाहिस्ते खानाला या ठिकाणी त्याची बोटं छाटली शिवाजी महाराजांनी, ज्या जिजाऊंनी या ठिकाणी बालपण शिवाजी महाराजांचं गेलं, तो खऱ्या अर्थाने किती मोठा असेल. त्याच वेळेस दादा म्हटले की विकासराव, आपल्याला तुम्हाला भव्य दिव्य असा लाल महाल आपण या ठिकाणी निश्चितरित्या उभं करू. आणि म्हणून आम्हाला असं वाटत होतं की मी 12 जानेवारीला सुद्धा जिजाऊ जयंतीला इलेक्शन होतं, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका, त्यावेळेस सुद्धा दादांना आग्रह केला की आपण या ठिकाणी येऊन लाल महालाला. दादा म्हणले की आपण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या दोन्हीच्या निवडणुका संपल्या की या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित उमेदवारांना घेऊन या ठिकाणी येऊ. आपण निम्मे उमेदवारांना घेऊन येणं, निम्म्यांना नाही, ते बरोबर नाही. आपण जे आपल्याला यश येईल, जे निवडून येतील त्यांचा सर्वांचा सन्मान या ठिकाणी करू, आपण जिजाऊंच्याच लाल महालामध्ये करू. आणि म्हणून दादांच्या त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आठवल्या आणि त्यांनी खूप काही जे काही त्यांचं स्वप्न होतं संभाजी महाराजांचं स्मारक रायगडावरती काम करायचं, ते स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यामुळं कंठ दाटून आला, म्हणून मी प्रास्ताविकेमध्ये दादांची आठवण काढलेली होती. शब्द आणि वेळ पाळण्याच्या आणि या विचारसरणीच्या पाऊल वाटेवर सुनेत्राताई देखील वाटचाल करतात असं तुम्हाला वाटतं? निश्चितरित्या काल संध्याकाळपर्यंत खरं तर कार्यकर्त्यांना हे माहीत नव्हतं की आम्हाला अचानक 9 वाजता फोन आला की वहिनींचे प्रोग्राम हे थोडासा बदलतोय. मुंबईमध्ये पक्षाच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मीटिंग लागल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळं उद्याच्या तुमच्या कार्यक्रमाचं काही थोडंसं जरा गडबड वाटते. आणि म्हणून मग मी त्याच क्षणी वहिनींना इथल्या लाल महालामधलं तयारी आम्ही कशी करतोय, उद्या तुम्ही आलं पाहिजे. आणि त्यांनी बाहेरनं रिपोर्ट घेतले आणि रात्री 11 वाजता आम्हाला पुन्हा एकदा त्यांचे स्वीय सहाय्यक यांचे फोन आले की वहिनी पहाटे 5 वाजता निघतील आणि तुमच्या कार्यक्रमासाठी येतील. आणि ठरलेल्या वेळेवरती वहिनी इथं 9:30लाच येणार होत्या, परंतु जिल्हा परिषदेचा इथे सकाळी इथला राज्याभिषेक हा 10 वाजताची संपूर्ण शिवभक्तांना सवय आहे, तर 10 वाजता राज्याभिषेकाचा कार्यक्रम होतो, म्हणून लोक येत होते. म्हणून आम्ही विनंती केली की थोडंसं 15-20 मिनिटं जिल्हा परिषदेचा कार्यक्रम वाढवला तरी चालेल आणि त्यानंतर या ठिकाणी आलं तरी चालेल. त्या पद्धतीने बरोबर
तिथला 10 वाजताचा कार्यक्रम 9:30ला तो कार्यक्रम संपलेला असताना पुढे 10-15 मिनिटं कार्यक्रम वाढवून या ठिकाणी वहिनी बरोबर दादांच्या जे वेळ पाळत होते त्या पद्धतीने त्यांचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आहे वेळेवरती जाणं. आणि ठरवलं असतं तर ते मुंबईच्या व्यस्त शेड्यूलमध्ये किंवा त्या पक्षाच्या मीटिंगमध्ये किंवा अनेक काही मीटिंग असतील त्याच्यामध्ये त्या परंतु थांबल्या असत्या मुंबईला. परंतु त्यांनी न थांबता हा राज्याभिषेक हा अत्यंत लोकांच्या जिव्हाळ्याचा स्वाभिमानाचं प्रतीक आहे, अभिमानाचा दिवस आहे. यासाठी वहिनी पहाटे 5 वाजता निघून या ठिकाणी या राज्याभिषेकासाठी उपस्थित राहिल्या. त्याबद्दल पुनश्च एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय.